भाऊसाहेबांनी प्रथमेशला हाताला धरून जवळ बसवलं आणि म्हणाले, हे बघ प्रथमा, तुला आज मी पंढरीची वारी पहिल्यांदा कुणी केली आणि त्या पंढरीचा महिमा आणि इतिहास सांगतो, तू ऐक. असं म्हणत त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे बघ प्रथमा, सगळ्या जगामध्ये आपला भारत देश श्रेष्ठ, त्यात आपलं हे महाराष्ट्र, आणि त्यात ही संतांची भूमी मानली जाते. त्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा, पंढरपूर ही दक्षिण काशी समजली जाते. होय होय तू वार करी, डोळा पाहे पाहे तू पंढरी, या उक्तीप्रमाणे मनुष्य जन्मात एकदा तरी त्या पंढरीची वारी पाहावी, करावी. या महाराष्ट्र भूमीत संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत सोपान, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई, संत दामाजी, संत जनाबाई असे हजारो संत या भूमीमध्ये होऊन गेले. पण यापैकी कुणीही पहिली वारी केलेली नाही. तर सुमारे 28 युगापूर्वी रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेहून दिंडीर वनात आले होते. आजही या दिंडीर वनात रुक्मिणी मातेचं मंदिर लखुबाई मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ज्यावेळी श्रीकृष्ण द्वारकेहून दिंडीर वनात आले त्यावेळेस त्यांना आपल्या भक्ताची पुंडलिकाची आठवण आली. हा पुंडलिक म्हणजे आईवडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा होता, जो लाडानं फार वेडा झाला होता. त्याचं लग्न झाल्यावर तो आईवडिलांपेक्षा बायकोमध्ये रममाण राहू लागला. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तर या भक्त पुंडलिकासाठी द्वारकेचा राणा गेली 28 युग आजही चंद्रभागेतटी तिष्ठत उभा आहे. कोण होता हा पुंडलिक? तर ऐक प्रथमा, सांगतो तुला. पुंडलिक पाटील केली कुलवाडी, तो झाला भवदुःखा वेगळा रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे भेटिया, सुखदल विसावारे. द्वापार युगात मुचुकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता. तो खूप शूर असल्यानं देव आणि दानवांच्या युद्धात एकदा देवांनी मुचुकुंद राजाकडे मदतीचा हात मागितला. त्यावेळी मुचुकुंद राजानं खूप पराक्रम दाखवला. कितीतरी दिवस ते युद्धात लढले आणि देवांना विजय मिळवून दिला. त्यावेळेस देवांनी प्रसन्न होऊन त्यांना वर मागायला सांगितलं. तेव्हा मुचुकुंद राजा म्हणाला, मी हे घनघोर युद्ध करून फार थकलो आहे, मला एकांतात झोप हवी आहे. जो कोणी माझी निद्रा भंग करेल त्याच्यावर माझा दृष्टिक्षेप पडताच त्या क्षणी तो भस्म होऊन जाईल. देवांनी तथास्तु म्हणून हा वर दिला. त्यानंतर मुचुकुंद राजा एका गुहेत निद्रा घेत होते. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाच्या वतीनं कालयवन नावाचा राक्षस सर्वत्र धुमाकूळ घालत होता. त्याच्यातला कली एवढा मातला होता की तो श्रीकृष्णाशी लढाई करायला तयार झाला. दोघांच्यात लढाई सुरू झाली, पण हा कालयवन काही केल्या मरत नव्हता. शेवटी रणांगण सोडून मुचुकुंद राजा झोपला होता त्या गुहेकडे श्रीकृष्ण आले. भगवंतांनी स्वतःच्या अंगावरचा शेला हळूच मुचुकुंद राजाच्या अंगावर टाकला आणि भगवान गुहेत एका कोपऱ्यात लपून बसले. तेवढ्यात भगवंताचा शोध घेत कालयवन तिथे आला. श्रीकृष्णाचा शेला दिसल्यानं त्यानं श्रीकृष्ण समजून मुचुकुंदाच्या अंगावर त्यांना उठवण्यासाठी लाथ घातली. तसा मुचुकुंद राजा रागाने जागा झाला आणि त्यांनी कालयवन दैत्याकडे असा कटाक्ष टाकला की तो क्षणात जळून भस्म झाला. त्यानंतर मुचुकुंद राजाला भगवंतांनी आपलं दिव्य दर्शन देऊन सारा प्रसंग सांगितला. त्यांचं दिव्य रूप बघून मुचुकुंद राजानं हात जोडत विनवलं की हे भगवान, तुमचं हे मनोहर रूप अखंड माझ्या नजरेसमोर राहावं एवढी इच्छा पुरी करा. असं म्हणताच श्रीकृष्ण म्हणाले की हे मुचुकुंदा, मी तुझी ही इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण करतो. हाच राजा मुचुकुंद पुढच्या जन्मी पंढरीच्या दिंडीरवनात पुंडलिक म्हणून जन्माला आले आणि ह्याच पुंडलिकासाठी तो सावळा श्रीहरी विटेवर विसावलाय. जानुदेव नावाच्या एका सदाचारी सज्जन गरीब माणसाच्या घरी त्यांनी जन्म घेतला. जानुदेव जेवढा सात्विक सद्वृत्तीचा होता तेवढाच त्याचा पुत्र पुंडलिक त्याला अपवाद होता. आईवडिलांना दुरुत्तर करणं, थोरा मोठ्यांचा पदोपदी अपमान करणं, मन मानेल तसं वागणं,
तो वाईट मुलांच्या संगतीत राहिला. अनेक दुर्गुण त्याच्यात होते. तो आईवडिलांना मारायचा, गावातल्या लोकांनाही कधी कधी त्रास द्यायचा. त्याचा दिवसेंदिवस उन्माद वाढतच चालला होता. त्याच्या या वृत्तीला कंटाळून आईवडिलांनी त्याचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर तरी तो सुधारेल, जबाबदारी त्याच्यावर पडल्यानं त्याच्यात बदल होईल असं त्यांना वाटत होतं. पण घडलं मात्र उलटं. तो लग्न होताच बायकोच्या एवढा आहारी गेला की तिच्यापुढे स्वतःचे आई वडील त्याला अडगळ वाटायला लागले. पुंडलिकाला त्या वृद्ध आईवडिलांना पाहून वाटायला लागलं की ही म्हातारी एकदाची मरून का जात नाही, म्हणजे आम्ही सुखानं संसार तरी करू. तो त्यांना उठता बसता काहीबाई बोलायला लागला. पुंडलिक आणि त्याची बायको आईवडिलांना पोटभर जेवायलाही देत नव्हते. त्यांच्याकडून हवी तेवढी कामं मात्र करून घेत होते. त्या दोघांना कधीकधी उपाशी पोटी झोपावं लागत असे. पुंडलिक आणि त्याची बायको दोघंजण मस्त फळं गरमागरम जेवण करत होते, पण आईवडिलांकडे ते कसलंच लक्ष देत नव्हते. म्हाताऱ्या आईला आडाचं पाणी शेंदून आणायला लावणं, कपडे धुवून घेणं, भांडी घासून घेणं, वडिलांना लाकडे फोडायला लावणं, शेतातली ओझी उचलायला लावणं, अशी कामं त्यांच्याकडनं पुंडलिक आणि त्याची बायको करून घेत होते. आपण मागच्या जन्मी काय पाप केलंय म्हणून मुलगा आणि सून आपल्याला एवढा त्रास देतात याचा विचार ते बिचारे आईवडील करत होते. सरतेशेवटी त्याच्या या त्रासाला कंटाळून त्या म्हाताऱ्या आईवडिलांनी काशीला जाण्याचा निर्णय घेतला. इथं रोज रोज मरण्यापेक्षा त्या देवाच्या दारात मरण आलेलं केव्हाही बरं असं समजून ते दोघं निघाले. थांबा, तुम्ही दोघंच कशाला जाताय, आम्ही येतो, म्हणजे आम्हाला तुमचं काही झालं तर कळेल ना. पुंडलिकाच्या बोलण्यावर त्याचे आईवडील काही बोलले नाहीत. पुंडलिक आणि त्याची पत्नी त्यांच्याबरोबर काशी यात्रेला निघाली. एकदा तर त्यांनी कहर केला. काशीला जात असताना त्यांनी स्वतःच्या बायकोला खांद्यावर घेतलं आणि आईवडिलांना फरफटत ओढत घेऊन निघाला तो. वयोमानामुळे आईवडिलांना चालायचं त्राण नव्हतं. ते थकले की बसायचे, मग थोड्या वेळाने उठायचे, पुन्हा चालायचे, पण पुंडलिकाला काही त्यांची दया येत नव्हती. काशीला जाण्याचा मार्ग पुंडलिकाला माहिती नव्हता, म्हणून वाटेत पुंडलिक थांबला आणि वाट वाकडी करून एका कुक्कुट स्वामींच्या आश्रमाकडे तो वळाला. पुंडलिकाने त्या कुक्कुट स्वामींना काशीचा मार्ग विचारल्यावर स्वामी म्हणाले, हे बघ, मी कुठल्याही तीर्थक्षेत्री आजपर्यंत गेलो नाही किंवा कुठल्याही देवाची ध्यानधारणा केलेली नाही, तेव्हा मला काही काशीचा मार्ग माहिती नाही. पुंडलिक हसून म्हणाला, काशीला गेला नाहीत मग असले कसले महाराज म्हणावताय तुम्ही स्वतःला. तेवढ्यात एका मागोमाग एक अशा 3-4 सुंदर स्त्रिया कुक्कुट स्वामींचा आश्रम स्वच्छ करत असताना त्यांनी बघितल्या. त्या स्त्रिया तो आश्रम स्वच्छ करून एवढ्या मलिन आणि म्हाताऱ्या झाल्या, तेव्हा त्यांनी आपली कामं उरकली आणि कुक्कुट स्वामींच्या चरणांवर माथा ठेवताच त्या परत पूर्वीपेक्षा रूपवान दिसायला लागल्या. पुंडलिकाने हे सगळं बघितलं आणि त्या तिघींना हात जोडून विचारलं की मातांनो, तुम्ही कोण आहात आणि एवढ्या मलिन होऊन परत तुम्ही एवढ्या कशा रूपवान झालात. त्यावर त्या म्हणाल्या की वत्स, आम्ही नद्या आहोत, गंगा, यमुना, गोदावरी. रोज आमच्या पाण्यात अनेक पतित आपली पापं विसर्जित करतात, त्यामुळे आम्ही मलिन होतो. तेव्हा आम्ही प्रातः रोज हा आश्रम स्वच्छ करतो आणि कुक्कुट स्वामींच्या दर्शनानं पुन्हा पावन होतो. असं म्हणत त्या नद्या गुप्त पावल्या. हे ऐकून पुंडलिकाला स्वतःची लाज वाटली. त्यांनी कुक्कुट स्वामींच्या चरणांवर माथा ठेवला आणि म्हणाला, हे स्वामी, मी तुमची चेष्टा केली, मला माफ करा आणि तुमच्या या दिव्य तेजाचं कृपा करून मला कारण सांगा. त्याने असं विचारताच कुक्कुट स्वामी म्हणाले, हे बघ, मी आजवर कुठल्याही देवाची आराधना केलेली नाही, पण मी माझ्या आईवडिलांची सेवा शिवपार्वती समजून केली. त्यांच्या वृद्धापकाळातल्या वेदना किती कमी करता येतील याची मी दक्षता घेतली. अरे, कोणत्याही तीर्थक्षेत्राला, धामाला जायची गरज नाही आहे. आईवडिलांचं दर्शन म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन केल्यासारखं आहे. तेव्हा देवापेक्षाही श्रेष्ठ अशा आईवडिलांची सेवा हीच मी ईश्वर सेवा मानतो. त्यांनी असं म्हणताच पुंडलिकाला आपल्या कर्माची लाज वाटायला लागली. त्यांनी कुक्कुट स्वामींच्या पायावर लोळण घेतली आणि तिथून तो आईवडिलांच्याकडे आला.
ज्या देहबुद्धीच्या म्हणजे बायकोच्या प्रेमात पडून जन्मदात्या आईवडिलांना मी एवढ्या यातना दिल्या, त्याचं प्रायश्चित्त करण्याची वेळ आली आहे असं समजून तो आईवडिलांची खूप सेवा करायला लागला. एक दिवशी पुंडलिकाच्या आईवडिलांचं एक अंग गेलं, त्यामुळे त्यांना हालताही येईना. त्यावेळेस वैद्यांनी एक लेप दिला लावायला आणि सांगितलं की पुंडलिका, हा लेप त्यांच्या अर्धांगावर लाव आणि त्यांना रात्रभर हालू देऊ नको. पुंडलिकाने त्यांना लेप लावला, आपल्या दोन्ही मांड्यांवर दोघांची डोकी घेतली आणि त्यांना झोपवलं. पुंडलिक रात्रभर जागा होता, त्यांना वारा घालत बसला होता. तेव्हा त्याची परीक्षा बघण्यासाठी देव भुंग्याच्या रूपात आले आणि त्याच्या भोवती गुंजारव करायला लागले. पण पुंडलिक यत्किंचितही हलला नाही. त्या भुंग्यानं पुंडलिकानं मांडी उचलावी, त्याची भक्ती निष्फल व्हावी म्हणून पुंडलिकाची मांडी पोखरली, तरीही पुंडलिकाचं मन थोडंही विचलित झालं नाही. त्याची ही भक्ती बघून श्रीकृष्ण त्याच्या पाठीमागे येऊन उभे राहिले आणि म्हणाले, पुंडलिका, अरे मागे बघ, मी साक्षात द्वारकेहून श्रीकृष्ण तुझ्या भक्तीवर खुश होऊन आलोय, अरे बघ तर खरं. त्यावर पुंडलिक काय म्हणाला? तो म्हणाला, मला कोण देव, कसला देव माहिती नाही. आता तरी माझ्यासाठी माझे आईवडीलच देव आहेत. तू जर खराच देव असशील तर माझ्या आईवडिलांची झोप पूर्ण होईपर्यंत या काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंतेच्या विषयरूपी या संसाराचा मला वीट आलाय, त्या विटेवर तू उभा राहा. असं म्हणत हातानं पाठीमागे त्याने एक वीट भिरकावली. श्रीकृष्णाला आपल्या भक्ताच्या भक्तिपोटी त्या विटेवर उभं राहावं लागलं. म्हणूनच त्या श्रीकृष्णाचं नाव विठ्ठल असं पडलं. पुंडलिकाची सेवा बघून प्रसन्न झाल्यामुळे त्याला पांडुरंग असं म्हणायला लागले. पुंडलिक आणि पांडुरंग या देवाभक्ताची अखंड भेट घडल्यामुळे चंद्रभागे तीरी वसलेल्या या गावाला पंढरपूर असं म्हटलं जातं. पण हा श्रीकृष्ण पुंडलिकाच्या कुटीत जेव्हा आला तेव्हा तो गायीबरोबर सगळी धूळ अंगावर घेत आल्यानं एकाच वेळी सहस्त्र सूर्यांचा प्रकाश पडावा असा कुटीत लख्ख प्रकाश पडला आणि त्यामुळे तो पांडुर रंगाचा दिसत होता. ज्याचा अंग पांडूर तो पांडुरंग. पंढरपूर आणि विठ्ठल यांचा स्पष्ट उल्लेख असलेला जो पहिला शिलालेख आजवर मानला जातो तो शके 1151चा आहे. तो कानडी भाषेत आहे. भीमारर्थ नदी तीर सन्निविष्ट पंडरंग नामान महाग्राम दिवस पुंडरीक मुनी मन कुमुद विकास सुधाकराय भगवते स्त्री विठ्ठल देवाय. यामध्ये पंडरंग आणि पंढरीक असा उल्लेख केलेला आहे. असा हा विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ गेली 28 युगे कटेवर हात ठेवून उभा आहे, ते केवळ पुंडलिकाच्या विनंतीसाठी. पुंडलिक विठ्ठलाला म्हणाला की हे द्वारकाधीशा, माझा जसा उद्धार केलास तसा या भूलोकातल्या अज्ञानबद्ध लोकांच्या उद्धारासाठी तू इथेच उभा राहा. असं म्हणताच तो सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आजही गेली 28 युग तिष्ठत उभा आहे. त्यामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चोर धरिला पुंडलिके, चला जाऊ कौतुके पहावया. इतकं मोहक भगवंताचं रूप होतं की राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. असं हे मोहक रूप मदनाला लाजवणारं दिसत होतं. कानामध्ये रत्नजडित मकरकुंडल, सुंदर वदन, दीर्घ बाहू, गोलाकार मान जी कौस्तुभ मण्यानं शोभिवंत दिसतीये. छातीवर श्रीवत्सलांचन, कंबर सिंहकटीप्रमाणे बारीक आणि ज्याचे पाय केळाच्या स्तंभाप्रमाणे सरळ समचरण आहेत. ज्याच्या चरणावर ध्वज, लक्ष्मी, ब्रह्मदेव, ऋषी समूह, सनकादी ब्रह्म यांचं आश्रयस्थान आहे, तेच चरण आज विटेवरती उभे आहेत. नाभीमध्ये ब्रह्मदेवाचं आश्रयस्थान, उगमस्थान, डाव्या हाताला शंखचक्र गदा, पितांबर शोभिवंत. श्रीकृष्ण अवतारात असल्यामुळे गायी राखण्यासाठी घेतलेली उजव्या हातात काठी, उजव्या हातात कमलपुष्प, असं हे देखणं रूपडं बघण्यासाठी ब्रह्मदेव, दक्ष प्रजापती, ऋषी, गंधर्व, अप्सरा, यक्ष असे 33 कोटी देवी देवता भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्रात आले आणि पंढरपूरमध्ये सगळीकडे दाटीच दाटी झाली.
जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अशा या पंढरी नगरीत सगळी दाटी बघून देवांचा देव महादेवांनाही आपल्या भगवंताचं सुंदर रूप बघण्याचा मोह आवरला नाही आणि ते कैलासधाम सोडून नंदीवर आरूढ होऊन पार्वती मातेलाही घेऊन पंढरीकडे निघाले. शंकराच्या या दिंडीत गणपती पार्वती माताही सामील होते. त्यांचा परिवारच जणू पंढरीला निघाला होता. पंढरीच्या दिशेनं येताना करमाळ्याच्या क्षेत्रापर्यंत आले तेव्हा 33 कोटी देवी देवतांची दाटी तिथपर्यंत जाणवायला लागली होती. गणपती बाप्पा आणि नल शंकराच्या या दिंडीत त्यांच्या पूर्ण परिवारासकट आलेले होते आणि त्यावेळेला पार्वती माता म्हणाल्या की हे स्वामी, मी दमले, त्यामुळे तुम्ही पुढे जा, मी इथेच थांबते. त्यामुळे आजही श्री कमला भवानी मंदिरामध्ये पार्वती मातेचं दर्शन होतं. त्यानंतर शंकर आणि गणपती बाप्पा पुढे निघाले. पुढे गेल्यावर महाद्वारापर्यंत पोहोचले तर महाद्वारात सगळीकडे गर्दीच गर्दी दिसल्यानं नंदीला घेऊन पुढे जाणं शक्य नसल्यामुळे महादेवांनी नंदीला उजव्या बाजूला एक हनुमानाचं मंदिर आहे तिथे गेले आणि हनुमानाला म्हणाले, हनुमानजी, माझा हा नंदी तुमच्याकडे राहू द्या, मी भगवंताला भेटून येतो. आजही महाद्वारातल्या हनुमानाच्या मंदिरासमोर नंदी आपल्याला दिसतोय आणि हे जगातलं एकमेव मंदिर असेल की हनुमानाच्या मंदिरापुढे नंदी विराजमान झालाय. सगळीकडे 33 कोटी देवांची गर्दीच बघायला मिळत होती. कशी बशी त्या गर्दीतनं वाट काढत महादेव आणि गणपती बाप्पा भगवंताच्या दर्शनासाठी निघाले. त्या गर्दीत गणपती बाप्पा घामेघूम झाले होते. गणपती बाप्पा म्हणाले, मला आता सहन होत नाही, मी सुद्धा इथेच थांबतो, असं म्हणत ते भगवंताच्या दर्शनापूर्वीचा जो गाभारा आहे त्या ठिकाणी थांबले. आजही त्या गाभाऱ्यात गणपती बाप्पाचे पुरातन विग्रह आढळतात. आजही गणपती बाप्पा तिथे स्थित आहे. त्यानंतर वाट काढत काढत महादेव पुढे गेले. भगवंतांचं सुंदर आणि मनोहर रूप बघून महादेवांना खूप आनंद झाला आणि त्यावेळी महादेव म्हणाले की भगवंता, तुम्ही लहान होता त्यावेळेस जेवढं तुमचं लोभ स्वरूप होतं अगदी तसंच, नाहीतर त्याहीपेक्षा मोहक रूप मी आत्ता बघितलंय आणि मी धन्य झालोय. ज्याप्रमाणे महादेवांना आनंद झाला त्याचप्रमाणे भगवंतांनाही खूप आनंद झाला. ते म्हणाले, तुम्ही माझे पहिले वारकरी शोभताय, ज्याने आपल्या पत्नीची, मुलाची, नंदीचीही पर्वा न करता माझ्या भेटीला आलाय आणि यातच मी धन्य पावलोय. त्यांना खूप आनंद झाला होता. भगवंतांनी महादेवांना उचललं, डोक्यावर घेऊन आनंदानं नाचायला लागले. म्हणून विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आज सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यांची गळाभेट म्हणजे शैव वैष्णवाची भेट मानली जाते. जीव शिव एकत्र आल्यानं जीवाशिवांचा निश्चय बोलिला, असं काहीसं दिसतं. आजही उन्हाळ्याच्या दिवसात भगवंतांनी महादेवांना माथ्यावर विराजमान केल्यामुळे त्यांच्या देहाचा दाह होत असल्या कारणानं त्यांना उन्हाळ्यात चंदनाची उटी लावली जाते. त्या चंदनाच्या उटीनं भगवंतांचं सावळं रूप अजून लोभच दिसतं. म्हणून वारीला येणारा पहिला मानाचा वारकरी देवाचा देव महादेव. अशा प्रकारे आजही लहान थोर गोर गरीब 18 पगड जातीचे लोक अगदी आनंदानं या वारीत सामील होतात. अरे प्रथमा, माझ्या विठ्ठलाचा महिमा तुला काय सांगू. अरे या विठ्ठलाचं सावळं रूप बघत राहावं असं वाटतं रे. तुला सांगतो, त्या पंढरपूर नगरीच्या आसपास मुक्तकेशी नावाची अतिलावण्यानं समृद्ध असलेली स्त्री होती. अगदी अप्सरेला लाजवेल असं तिचं रूप होतं. तिचे पाय तर कापसापेक्षा एकदम तलम, चंद्रासारखा चेहरा, हरणीसारखे नयन, कमळपंखुड्या उघडाव्यात तसे तिचे ओठ. तिला तिच्या रूपाचा गर्व होता. एक दिवशी तिच्या घरापासून दिंडी चालली. त्या दिंडीत टाळ घोषाच्या गजरात सगळे वारकरी त्या विठ्ठलाचं गुणगान करत होते. सावळ्या रूपाचं वर्णन हे सगळे करत असताना त्या मुक्तकेशीनं एका वारकऱ्याला विचारलं की काय हो, कोण आहे हा विठ्ठल, दिसतो कसा, असतो कुठे, मलाही बघायचं आहे त्याला एकदा. तिने असं म्हटल्यावर तो वारकरी म्हणाला, काय सांगावं बाई माझ्या भगवंताचं रूप, राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. तो लहानपणापासून लोण्याचा गोळा खाणारा, अगदी लोण्यासारखा आणि मऊ मुलायम मनाचा आहे. हे वर्णन ऐकलं आणि मुक्तकेशीला वाटलं आपण एकदा त्या लोण्यासारख्या देखण्या रूपाला भेटलंच पाहिजे.
माझ्यापेक्षा एवढं सुंदर रूप कोणाचं आहे ते बघायला पाहिजे, म्हणून ती पंढरीला आली. बघते तर काय, सावळी पाषाणाची मूर्ती. ती मूर्ती बघून ती म्हणाले की हे कसलं रूप दगडाचं. म्हणून तिने सहज चरणांवर 2 बोटं टेकवली, तर त्यात तिची 2 बोटं लोण्यात रुतावी तशी रुतली. ती बोटं आजही माझ्या भगवंतांच्या चरणावर दिसतात. तसा त्या मुक्तकेशीचा गर्व नाहीसा झाला आणि ती विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाली. एकदा सगळ्या ऋषींची यज्ञ करण्यासाठी धावपळ चालली होती, तेव्हा तिथे नारदजी पण होते. पण प्रश्न असा होता की सगळ्यात कोणता देव श्रेष्ठ, याचं आपण श्रेय या यज्ञातनं कुठल्या देवाला द्यायचं आहे. यावर सगळे ऋषी म्हणाले, आपण सगळ्या देवांची परीक्षा घेऊ आणि मग ठरवू. आता ही परीक्षा घ्यायला सगळ्यांनी भृगु ऋषींना या कामगिरीवर पाठवून दिलं. भृगु ऋषी पहिल्यांदा आपल्या पिताश्रींकडे म्हणजे ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मलोकात. भृगु ऋषींनी बघितलं की ब्रह्मदेव तर सरस्वतीबरोबर वार्तालाप करण्यात व्यस्त आहेत. भृगु ऋषी आलेलेही ब्रह्मदेवाला माहिती नव्हतं. तेव्हा भृगु ऋषी रागानं लाल होऊन ब्रह्मदेवाला उणं बोलायला लागले. म्हणाले, मी कितीतरी वेळापूर्वी आलोय, तरी आपण माझ्याकडे बघण्याचंही सौजन्य दाखवलं नाही. उठून उभं राहणं तर लांबची गोष्ट राहिली. आणि ब्रह्मदेवांकडनं उत्तर येण्यापूर्वी भृगु ऋषींनी रागाच्या भरात शाप दिला की तुमचं भूलोकात एकही मंदिर नसेल, तुम्हाला कोणी नमस्कार करणार नाही. यावर ब्रह्मदेव चिडले आणि म्हणाले, वडीलधाऱ्यांकडनं तू अपेक्षा करतोस, अरे तुझ्या ज्ञानाचा उपयोग काय आहे. ब्रह्मदेवही भृगु ऋषींना रागवून शाप देणार होते, तेवढ्यात त्यांना लक्षात आलं की अरे हा आपला पुत्र आहे, म्हणून त्यांनी स्वतःला आवर घातला. तेव्हा भृगु ऋषी म्हणाले की मला माफ करा, मी तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो, तुम्ही लगेच रागावलात. असं म्हणून भृगु ऋषी निघाले आणि तिथनं कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर नेहमीसारखे महादेव नामस्मरण करण्यात व्यस्त होते. तेव्हा द्वारपाल म्हणून नंदी हात जोडून उभा होता. भृगु ऋषी म्हणाले, नंदी मला महादेवांना भेटायचंय, मला आज जाऊ दे. नंदी म्हणाला, हे ऋषी मला तसं करता येणार नाही, कारण महादेव नामस्मरणात मग्न आहेत, त्यांच्या आज्ञेशिवाय मी हे काम करू शकत नाही, क्षमस्व. एवढं बोलून नंदी खाली मान घालून उभा राहिला. तेव्हा भृगु ऋषी नंदीला न जुमानता स्वतः आत जाऊन अदवा तदवा बोलून महादेवांची तपस्या भंग करायला लागले. महादेवांचं ध्यान विचलित झालं. त्यांना भयंकर क्रोध आला आणि म्हणाले, भृगु, आज तुला तुझा मृत्यू इथे घेऊन आलाय, थांब, तुला क्षणार्धात भस्मच करतो. ते असं म्हणेपर्यंत मागणं पार्वती माता आली, त्यांना थांबवलं. भृगु ऋषी म्हणाले, मी आलेलं बघून तुम्ही ध्यानस्थ बसताय, मीच तुम्हाला शाप देतो, तुमचंही भूलोकात फक्त लिंगाची पूजा केली जाईल, कारण तुम्ही क्षणार्धात रागावलाय. म्हणून भृगु ऋषी तिथून संताप व्यक्त करत वैकुंठात पोचले. भृगु ऋषी वैकुंठात पोचतात आणि बघतात तर काय, श्री विष्णू शेषशय्येवर निद्रिस्त आहेत. लक्ष्मी माता त्यांचे पाय चेपतीये. मला बघून झोपेचं सोंग घेताय श्री विष्णू, असं मनात येऊन भृगु ऋषी त्यांनाही अदवा तदवा बोलायला लागले. तरीही श्री विष्णू अजूनही निद्रिस्त होते. ते बघून भृगु ऋषींना संताप अनावर झाला. त्यांनी विष्णूच्या छातीवर जोरात लाथ मारली. तसे श्री विष्णू निद्रेतनं उठले. भृगु ऋषींचा पाय आपल्या छातीवर बघून ते म्हणाले, भृगु ऋषी, तुमच्या कोमल पायांना माझ्या कठोर हृदयामुळे त्रास तर नाही ना झाला. असं म्हणून ते त्यांच्या पायांना कुरवळायला लागले. मी एवढं बोलून लाथ मारून श्री विष्णू एवढे शांत बघून भृगु ऋषींनी श्री विष्णूची माफी मागितली आणि म्हणाले, आमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं. त्रिदेवांमध्ये सर्वश्रेष्ठ देवाचं स्थान प्रभू आपलंच आहे. म्हणून माझ्या विठ्ठलाच्या छातीवर आजही भृगु ऋषींचं श्रीवत्सलांछन ते मिरवतात. विठ्ठलाचा तिलक आपण बघू शकतो. कस्तुरी तिलकम ललाट पतले वक्षस्थल कौस्तुभ चंदनम, आणि कस्तुरीचा लेप लावून हा टिळा लावला जातो. बरं, मध्ये जो काळा ठिपका कृष्णखोडाचा लावला जातो, त्याच्यावर तुळशीपत्र लावलं जाते, कारण श्रीकृष्णाला तुळस अत्यंत प्रिय. आता विठ्ठलाला तुळसच का प्रिय आहे असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर देतो. बरं का, प्रथमा एकदा शिवानं आपलं तेज समुद्रात फेकलं. त्या तेजातून एक बालक जन्माला आलं. तोच बालक पुढे जालंधर नावाचा राक्षस बनला.
त्याच्या पापामुळे सर्व देवी देवता त्रस्त झाल्या. तो माता पार्वती आणि लक्ष्मी मातेलाही त्रास देऊ लागल्यानं याचा काहीतरी बंदोबस्त करायचं ठरलं. पण काही केलं तरी सगळ्या देवतांचे हात बांधलेले होते, कारण जालंधरची पत्नी वृंदा ही एक महान पतिव्रता होती. तिच्या तपश्चर्येमुळे जालंधराला कोणी मारू शकत नव्हतं. शेवटी श्री विष्णूंनी वृंदाला काल्पनिकदृष्ट्या दाखवलं की जालंधर देवांच्या युद्धात मारला गेलाय. हे बघून वृंदा बेशुद्ध पडली. शुद्ध येताच वृंदानं श्री विष्णूकडे आपल्या पतिदेवाला जीवित करण्याची विनंती केली. त्यावेळी श्री विष्णूंनी कपटबुद्धीनं त्याला जिवंत केल्याचा भास केला आणि त्याच्या शरीरात प्रवेश करून वृंदेला ते जालिंदर असल्याचा भास करून देत त्यांनी तिचा भोग घेतला. वृंदेचं पावित्र्य भंग झाल्यामुळे तिकडे देवांनी जालंधरचा वध केला. वृंदेला या सगळ्या गोष्टी कळतात तिने श्री विष्णूंना श्राप दिला, त्यांना शालिग्राम केलं. श्री विष्णू आता शालिग्राम झाल्यामुळे सगळं चराचर ठप्प झालं. सारे देवतांनी वृंदेला विनंती केली. सगळ्या देवांच्या विनंतीचा मान राखत वृंदेनं भगवान विष्णूंना शापातून मुक्त केलं आणि स्वतः त्या जागेवर आत्मदाह केला. ज्या जागेवर आत्मदाह केला होता त्या जागेवर तुळशीचं रोप उगवलं. भगवान विष्णू म्हणाले, हे वृंदा, तू मला तुझ्या पावित्र्यामुळे रुक्मिणीपेक्षा प्रिय झाली आहेस. आता तुळशीच्या रूपानं तू सदैव माझ्याजवळ असशील. म्हणूनच दरवर्षी आपण कार्तिक महिन्यातल्या देवउठणी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचा विवाह श्रीकृष्णाबरोबर लावतो. म्हणून भगवान विष्णू म्हणाले, जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपात लावेल त्याला परलोकात विपुल यश कीर्ती मिळेल. ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे यम अकाली येऊ शकत नाही. तुळशीमुळे भरपूर ऑक्सिजन मिळतो. ही वनस्पती अनेक औषधासाठी उपयोगी ठरते. हे रोप ज्या मातीत आहे ती मातीसुद्धा बहुगुणी असते. म्हणून अशा या तुळशीची माळ सदैव विठ्ठलाला घातली जाते आणि वारकरीसुद्धा तुळशीच्या काष्ठापासून बनवलेली माळ भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी परिधान करतात. आता प्रथमा तू म्हणशील, हे सगळं खरं आहे, दगडाची मूर्ती कोणीही अशा प्रकारे बनवू शकतं. मग याचं उत्तर आहे, स्वयंभू आमचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग. स्वयंभू आमचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग. नाही घडवला नाही बैसवला पुंडलिका आला भेटावया. द्वारकेची घेऊन अवघी संपत्ती आले ऋषिकेशी पंढरी. तुका म्हणे मूर्ती घडवली जे म्हणती त्यांच्या मुखाप्रती किडे पडो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या रोखठोक शब्दात सांगतात, हा चैतन्याचा पुतळा स्वतः स्वयंभू आहे. अशी मूर्ती भूतलावर इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही आणि कोणी मूर्ती घडवली असं म्हणत असेल तर त्याच्या तोंडात किडे पडो. आता मी तुला सांगणार आहे की मकर कुंडले तळपती श्रवणी असं तुकाराम महाराज का म्हणतात. श्रोते हो, मकर कुंडले तळपती श्रवणी असं तुकाराम महाराज का म्हणतात हे आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात सौ स्मिता कवडे लिखित आषाढ घन या कादंबरीच्या माध्यमातून साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. श्रोते हो, तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो, आत्ता वरच्या बाजूला जो साहित्य पंढरीचा लोगो दिसतोय या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.